काढून त्यांची उपस्थिती आमच्या मुख्य मंचावर पाहायला भेटते। तसंच या क्रिकेट लीगचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय यतीश वजे साहेब यांना मी विनंती करेल पुष्पगुच्छ देऊन प्रकाश धारमे साहेबांचा सन्मान करायचा आहे। सर या एक छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर असेल। कॅमेरामॅन हे चित्र आपण टिपायचे आहेत मिस्टर कौशल सिंग। कॅमेरा नक्कीच मंचावर घ्या आपण। कौशल जरूर एक कैमरा हमारे मुख्य मंच पर लीजिए प्लीज। एक सम्मान किया जा रहा है हमारे मुख्य मंच पर। हमारे अतिथि हम देख सकते हैं श्री गावदेवी माता समाज मंदिर हॉल के उपाध्यक्ष, तालियों के आवाज के साथ इनका सम्मान किया जा रहा है। बहुत बहुत शुक्रिया सर। बैठिए आप मैच का आनंद लीजिए। चलेंगे मैदान के अंदर एक बेहतरीन मैच। एक तरफ हम देख सकते हैं वारली इंडियंस, एक तरफ देखेंगे टीम नजर आएगी डीएसके सुपर किंग। ओवर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद सर। तो बहुत ही बढ़िया शुरुआत करो की मरो स्थिति ऐसा ये मैच मैदान के बीच में वारली इंडियंस और डीएस के सुपर किंग के माध्यम से खेला जा रहा है। मैदान के बीच में इस बार पप्पू चिंचनकर फिर एक बार अपने गेंदबाजी का जादुई गेंदबाजी का नजारा दिखाते हुए 2 गेंदे 1 रन और ऑन स्ट्राइक बल्लेबाज देखने को मिलते हैं। कवर की दिशा में खेला, पकड़ा कैच, विकेट का हुआ पतन। कम ऑन डीजे। धन्यवाद। तो एक खिलाड़ी डगआउट में वापसी करते हुए नजर आए और उनकी जगह लेने के लिए आए हैं जिग्नेश। जबरदस्त पारी को संभाला है जिग्नेश ने। आज इस टूर्नामेंट में अपना काफी अच्छा योगदान दिया है। देखते हैं डीएसके के लिए अभी इस वक्त में किस तरीके से अपना योगदान देंगे बल्लेबाजी के माध्यम से। और नॉन स्ट्राइक पे खड़े हैं बल्लेबाज यश गुप्ता, जिन्होंने काफी अच्छा योगदान दिया है इस टूर्नामेंट में। आज के दिन के लिए चिंचन प्रीमियर लीग के द्वारा ये जो आयोजन किया गया है अपोलो क्रिकेट क्लब द्वारा, बहुत ही बेहतरीन आयोजन। यहाँ पे आज दर्शकों की भीड़ भी जबरदस्त नजर आई। इसके आगे कल जाके जो नजारा होगा बेहतरीन नजारा देखने को मिलेगा। दरम्यान पप्पू चिंचनकर, क्या खूबसूरत गेंदबाजी पेश की गई यहाँ पे, बहुत ही बढ़िया गेंदबाजी पेश करते हुए। देखते हैं जिग्नेश ऑन स्ट्राइक लेफ्ट हैंड बैट्समैन। इस वक्त में किस तरीके से मुकाबला होगा, कांटे की टक्कर तो है वारली इंडियन वर्सेस डीएस के सुपर किंग के बीच में। देखते हैं अगली गेंद। थोड़ा सा वेळ घ्यायचा नहीं है, थोड़ा सा घाई करा। बहुत ही बढ़िया योगदान देते हुए गेंदबाज। और अभी इस वक्त ऑन स्ट्राइक देखने को मिलेगी जिग्नेश। क्या होगा नजारा। यहाँ पे देखिए आते आते ही अटैक किया गया है, लेकिन कारपेट की सहायता से लॉन्ग ऑन की दिशा में खेला गया। गेंद को बहुत ही अच्छे तरीके से फील्ड किया। 1 रन का इजाफा। तब्दीली आई स्कोर में, स्कोर बना हुआ है 2। एक खिलाड़ी आउट होने के बाद बहुत ही बेहतरीन तरीके से वापसी करने का प्रयास किया जा रहा है। आक्रमण अटैक करना जरूरी है बल्लेबाजों को, क्योंकि अगर बात करें करो या मरो की स्थिति है, क्योंकि जो जीतेगा वही अपना अस्तित्व यहां पे दिखाएगा इस टूर्नामेंट में। अगली गेंद सामना करेंगे यश गुप्ता, हल्के से प्लेस किया, शॉर्ट कवर की दिशा में 1 रन का इजाफा। नो बॉल भी आई, नो बॉल और 1 रन, 2 रनों का इजाफा। तब्दीली आई स्कोर में। और अगली गेंद है फ्री हिट। क्या होगा नजारा। जिग्नेश ऑन स्ट्राइक रहेंगे, फ्री हिट के लिए तैयार। बहुत ही
पावर प्ले के माध्यम से जिस तरीके से 30 यार्ड के अंदर में फील्ड लगाई गई है और उस फील्ड का नजारा करते हुए पप्पू चिंचनकर हमेशा एक हलचल दिखाते हैं मैदान के बीच में जब गेंदबाजी के लिए तैयार रहते हैं। इस वक्त में देखिए सफलतापूर्वक आक्रमण किया गया है एक्स्ट्रा मिड विकेट की तरफ में 4 रनों का इजाफा संधि देऊया डीजे मास्टरला। धन्यवाद। याला म्हणतात फ्री हिटचा पुरेपूर आनंद लूटने। जिग्नेश के बल्ले से खूबसूरत सा शॉट देखने को मिला और तब्दीली आई स्कोरों में 4 रनों के लिए। देखते हैं अभी इस वक्त फिर क्या क्या बात है। इस तरफ कवर की दिशा में शॉट को खेला गया, ये लगा छक्का। फिर एक बार कमान डीजे। धन्यवाद डीजे। इस बार तो मंसूबा बना के आए हैं विघ्नेश। जरूर जिस तरीके से पारी को संभालते हुए 1 ओवर की समाप्ति स्कोर हुआ है 14 रन। बहुत ही बढ़िया खेल को पेश करते हुए डीएस के सुपर किंग। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी का नजारा। एक तरफ विघ्नेश और दूसरी तरफ यश गुप्ता। और अभी गेंदबाजी दूसरे ओवर पावर प्ले की दूसरी ओवर लेके आए हैं धनेश उर्फ मलिंगा। देखते हैं क्या होगा नजारा। एक तरफ बढ़िया गेंदबाजी, एक तरफ अच्छी बल्लेबाजी। इस वक्त में खेला गया गेंद को हल्के से लॉन्ग अप की दिशा में 1 में तब्दीली आई। स्कोर बना 15, 15-15 ऑन द बोर्ड। बहुत ही खूबसूरत तरीके से अगर गेंदबाज अच्छे है, बल्लेबाजों के भी अपना हुनर पेश करने का मौका मिलता है तो चूकते नहीं है। विघ्नेश की अगर बात करती है पिछले ओवर में मौके मिले, चौका और छक्के में तब्दीली करके दिखाया था। तो इस वक्त में इस ओवर में क्या होगा नजारा। बोबाडा इनकी ओर से गेंदबाजी के लिए तैयार है धनेश। थोड़ी सी तब्दीली जब भी वार्ली इंडियंस और पप्पू चिंचनकर मैदान के बीच में रहते हैं तो हलचल तो चालू ही रहता है। ओ यहाँ भी देखिए खूबसूरत तरीके से खेला कारपेट की सहायता से। एक्स्ट्रा कवर के बीच में गेंद आई और 1 में तब्दीली किया। स्कोर बना हुआ है 16, 16-16। बहुत ही बढ़िया पारी को निभाते हुए दोनों बल्लेबाज, क्योंकि उन्हें मालूम है एक नाम है धनेश मलिंगा का, तो उन्हें उनकी गेंदबाजी को किस तरीके से पेश करना है। आगे आके पकड़ के खेला, सेट ड्राइव कारपेट की सहायता से फील्ड किया जाएगा। 1 रन का इजाफा। बिल्कुल कोई भी जल्दबाजी नहीं दिखा रहे बल्लेबाज की बड़े शॉट में तब्दीली लाई जाए या कुछ हलचलें अलग तरीके से की जाए, लेकिन रनों की रफ्तार बरकरार रखी जा रही है। यहाँ पे आगे चल के अच्छे मौके भी मिलेंगे, इसका इंतजार कर रहा है कहीं ना कहीं पे, क्योंकि विघ्नेश पिछले ओवर में जब इंतजार किया फल मीठा मिला था 1 चौका और छक्के की सहायता से, तो वही इंतजार इस पल में भी कहीं ना कहीं पे करते हुए नजर आ रहे हैं। अगली गेंद फिर एक बार विघ्नेश के लिए। यहाँ पे देखिए हाफ स्टंप के बाहर की गेंद, बहुत ही बढ़िया गेंद आई यहाँ पे, और कहीं ना कहीं पे पछतावा आ रहा है कि इस गेंद को मैंने छोड़ा क्यों, क्योंकि बहुत ही अच्छी गेंद थी, खेल सकते थे। और अगर कवर ड्राइव इसको खूबसूरत अंदाज में करते पप्पू तो कुछ नहीं तो 1 रन तो मिल नहीं सकता था, लेकिन यहाँ पे डॉट गेंद आई। बहुत ही बढ़िया गेंदबाजी वापसी करते हुए धनेश मलिंगा। अगली गेंद फिर एक बार सामना करेंगे विघ्नेश।
जिग्नेश, यहाँ पे देखिए ये शॉट फंसा, जाल में फंस गई मछली, बल्लेबाज को वापसी करने पड़ेगी डकआउट में। कमान डीजे। ओके डीजे, धन्यवाद। वा 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 वा, डीजे मास्टर उर्वी डीजे यांचं नाव यासाठीच आहे। एका बाजूला वारले इंडियन संघ खेळतोय आणि त्यांचा तारपा नृत्याचं संगीत, सुमधुर संगीत सादर केलं आमचा डीजे मास्टरने। क्या बात आहे। नक्कीच गडी बाद झालेला आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी येतो आहे नवीन फलंदाज पंकज। धावसंख्या 17, 2 गडी बाद अशी सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच ज्या पद्धतीने गडी टिपला गेला या गोलंदाजीच्या माध्यमातून एक प्रेशर बनवलं गेलं होतं। धनेश यांच्या गोलंदाजीतून मोठ्या फटक्याची संधी दिली नव्हती आणि ज्या वेळेला सुरेख पद्धतीची गोलंदाजी होते, कुठे ना कुठेतरी जिग्नेश ह्यांना असं वाटलं होतं की आक्रमकता आणायला पाहिजे, परंतु ती संधी नव्हती आणि एक फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र मिडऑफच्या क्षेत्रामध्ये जेल सोडून दिला आणि गडी बाद होऊन परतावं लागलं डकआउटमध्ये जिग्नेश यांना। नक्कीच पाहूया पुढचा चेंडू समोर असणार आहे, तो म्हणजे पंकज। यावेळेला लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू येतोय, वाईडचा इशारा नक्की मिळणार आहे। वारली इंडियन संघाकडून हीच एक खासियत मला पाहायला मिळते की वाईडचा चेंडू जे आहे ना, हे खूप मारा केला जातो, अतिरिक्त धावसंख्या भरपूर दिली जाते यांच्याकडून। ही एक यांची कमजोरी आपल्याला पाहायला मिळते। ज्या वेळेला मी चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग केले त्यावेळेला देखील हे चित्र, आणि मी नेहमी सांगतो ह्याच्यात जरा तुम्ही सुधारणा करा, परंतु ती अजून सुधारणा होत नाहीये। नक्कीच पुढे चालून या गोष्टीकडे लक्ष त्याला केंद्रित करायचं आहे मलिंगा याने। यावेळेला मात्र यॉर्करचा चेंडू हलक्या पद्धतीने खेळला मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि एक धाव परिपूर्ण होते आहे। धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या 19, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा, 2 गडी बाद अशी सध्याची स्थिती आहे। पुढच्या समालोचनासाठी यावेळेला मात्र मी आमंत्रित करतो सुमधुर आवाज पप्पू चांबरे यांचा, आणि समालोचनाच्या पूर्वी वळूया सुमधुर संगीत उर्वी डीजे सोबत। DJ जागृत in the mix. बघू शकाल या ठिकाणी वारली इंडियन्स विरुद्ध DSK सुपर किंग यांच्यात सामना रंगतोय। दरम्यान धावसंख्या 19, 2 गडीच्या मोबदल्यात पंकज पाटील सुद्धा कर्णधार स्ट्राईकवर दिसतो असताना मिड ऑन क्षेत्रामध्ये हलक्या हाताने कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला ढकलतोय। एक धाव सहजरित्या, धावसंख्या मात्र आता 20 धावांवर पोहोचते। हळूहळू 1 धावांचा भर टाकल्यानंतर धावसंख्या ही 20। 13 चेंडूंचा खेळ झालेला दिसतोय। मर्यादित 6 षटकांच्या खेळामध्ये 13 चेंडू फेकण्यात आले। धावसंख्या धाव फलकावर 20 धावा, 2 गडीच्या मोबदल्यात यश गुप्ता पाठोपाठ जिग्नेश सुद्धा बाद झालेला आहे। दरम्यान यश गुप्ता आहे दरम्यान जोरदार
जागृत बघू शकाल एक मोठं रनअप इंटरनॅशनल आपण जसं पाहतो ना तसा मोठा रनअप विवेककडनं येताना दिसते. त्याने 2 चेंडूत 7 धावा खर्च केलेत. थोडंसं महागडा षटक. येणारे 4 चेंडू मात्र कसं घेऊन येईल विवेक विरुद्ध यश गुप्ता. सुरेखाट्याने हाता आणि तेवढ्या चपळाईने मारला फटका पॉइंट क्षेत्रामध्ये. बॅकफुट पंच केला होता या ठिकाणी यश गुप्ताने. 1 धाव सहजरित्या मिळते ती DSK सुपर किंग्स संघाला. दरम्यान धावसंख्येत 1 ने आघाडी. 27 4 विकेट्स. या ठिकाणी राहुल पाटोपट मला वाटते जिग्नेश बाद झाला होता. 2 या ठिकाणी सलामीचे फलंदाज बाद झाले. पाटील यांच्यावर थोडासा भार आहे या संघाचा. दरम्यान पुढील चेंडू विवेक स्लो वर्क मारा पाहू शकाल आणि त्या चेंडूवर कोणतीही छेडछाड न करण्याचा प्रयत्न धाडस या ठिकाणी ठेवलेला आहे. ते पंकज यांनी कदाचित हा चेंडू सिंगल रोटेट करता आले असतात मात्र नाही. या ठिकाणी चांगला चेंडूवर सन्मान करतायत. खराब चेंडूवर प्रहार करणं त्यांना तरी वाटतंय. दरम्यान पुढील चेंडू विवेक जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि पडदा संगम व्यवस्थित नाही त्यामुळे हा या ठिकाणी तिसऱ्या गडीचं पतन मोठा मासा जाड्यात पंकजच्या स्वरूपात. धन्यवाद. 3 गडी तंबूत परतवले त्या ठिकाणी वारली इंडियन संघाने. DSK सुपर किंग संघाचे बघू शकाल चांगला गडी या ठिकाणी बाजूला होता कर्णधार. काही मागील सामन्यात त्यांच्याकडनं चांगली अनामारी आक्रमकता पाहायला मिळाली मात्र आज थोडाच निराश केलाय. या मागच्या सामन्यात करो या मरो अशी स्थिती आहे या सामन्यामध्ये. जो जीता वही सिकंदर आजच्या सामन्यात पाहायला मिळेल. दरम्यान सुरेख या ठिकाणी आता आणि लाईन टू लेंथ या ठिकाणी चेंडू टाकण्यात आला विवेक करणं आणि तिसऱ्या षटकाची सांगता होते. धावसंख्या धावफलकावर 27 धावा या ठिकाणी पाहू शकाल. प्रति षटकामागे 9ची सरासरी या ठिकाणी राखलेली आहे. या ठिकाणी दोन्ही संघामध्ये थोडस या ठिकाणी टफ फाईट मॅच होईल अशी काहीतरीकडे चिन्ह थोडासा या ठिकाणी दिसून येते. ज्याप्रमाणे म्हटलं होतं पंकज यांनी 60 धावा आम्हाला बनवायचे आहेत समोरच्या संघाला जिंकण्याकरता येण्याकरता मात्र या ठिकाणी 27 धावा घोटल्या गेल्या 3 षटकात. धावसंख्या धावफलकावर 3 षटकाच्या उत्तरार्ध 3 गडीच्या मोबदल्यात 27 धावा. धन्यवाद. धनेश वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक हाताळणार चिंचणी बोबाडा यांकडनं. तत्पूर्वी या ठिकाणी थोडासा क्षेत्रक्षमतेत बदल करत असताना धनेश उर्फ मलिंगा या नावाने प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांचा खेळ त्यांचा पाहिलाय. अष्टपैलू अशी कामगिरी चोख बजावत असतो मात्र आज आपल्या संघासाठी खेळताना काय करून दाखवेल. दरम्यान पहिल्या चेंडूसाठी जातोय. बघू शकाल मलिंगाचं नाव घेतलं तर मलिंगाची आठवण मात्र करून दिली. ज्याप्रमाणे श्रीलंकाचा हा खेळ गोलंदाज होता त्याचप्रमाणे ज्याला शोभेल अशी ही गोलंदाजी याप्रमाणे मलिंगांचा यॉर्कर चेंडू होता ना त्याचप्रमाणे त्यांना हे प्रसिद्धी मिळालेली दिसते. मला तरी वाटते भुवनेश्वर खरोखरच तीच नक्कीच म्हणतायत भुवनेश्वर नक्कीच तीच प्रसिद्धी ही करून दाखवलेली दिसते. पुन्हा पुढील चेंडू षटकातील दुसरा चेंडू मलिंगा घेऊन येतोय. थोडासा हलक्या पद्धतीने टाकलेला हा सुद्धा ती स्थिती ज्याप्रमाणे मलिंगा चेंडू टाकतोय ना श्रीलंकाचा हा खेळाडू त्याप्रमाणे थोडासा हाफ पिच चेंडू कधी यॉर्कर चेंडू अशीच असतात. काय म्हणेल. नक्कीच असाच भेदक मारा करतो म्हणून तर त्याचं नाव मलिंगा दिलं गेलेलं आहे आणि तो काय साजरी करतोय गोलंदाजी नक्कीच प्रेक्षकांची मन जिंकतोय या वेळेला कारण व्यासपीठावर अतिथीगणांची हजेरी लागले आणि त्यांना आवडणारा खेळ गोलंदाजी साजर करतोय. सुरेख पद्धतीची गोलंदाजी हाताळतोय. फलंदाजांना ब्लॉक कसं करायचं हे चित्र मात्र पाहायला मिळतंय. खरोखरच या ठिकाणी करून दाखवलंय ते मलिंगा आणि 2 चेंडू सलग मला निर्धाव चेंडू हाताळतोय. पुन्हा षटकातील पुढील चेंडू मलिंगा विरुद्ध यश गुप्ता. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू चांगला फटका या ठिकाणी पाहू शकाल. थोडासा टॅप करण्याचा प्रयत्न होता
मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव वर्जित केली गेली आहे. एकही धावाने धावसंख्येत बदल खूप उशिरा का होईना मात्र एक धाव फलकावर लागते. 3 चेंडू तर मला वाटतं एक धावा या ठिकाणी घेतली गेली. 28 धाव फलकावर. अजून या षटकातील 3 चेंडू शेष. खूपच अप्रतिम चिकट आणि कंजूसी या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसतोय धनेश जनाटे. दरम्यान पुढील चेंडू हलका मारा बघू शकाल या ठिकाणी. मला वाटते हा जेलबाद होते की काय आणि खरोखरच या ठिकाणी रॉनीच्या स्वरूपात चौथ्या गाडीचं पतन होत आहे ते DSK सुपर किंग संघाचं. कमॉन डीजे. बघू शकाल कार्टूनच्या स्वरूपात छोटा भीम या ठिकाणी मनोरंजन करताना सर्वांचे या ठिकाणी चेहऱ्यावर हास्य आणण्याकरता या ठिकाणी हसत राहा असंच त्यांचं एक मला वाटते एक संकल्पना आहे. त्याकरता त्यांनी हे डान्स या ठिकाणी करून दाखवलेलं दिसतंय. दरम्यान आता मात्र नवीन फलंदाज मिहिर पागधारेच्या स्वरूपात या मैदानावर तो सतत खेळत असतो. मात्र आज काय करून दाखवणार. सुरेख या ठिकाणी हाताने मलिंगा यांची मात्र काळपाच्या सहाय्याने गुदगुल्या करत चेंडू जाईल. तत्पूर्वी एक धाव दुसरी धाव हलकाचा प्रयत्न तो सुद्धा परिपूर्ण. खूपच सुरेख रणनीती भेटून दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. मिहिर आणि यश गुप्तांनी ही टिपलेली धावसंख्या आहे ना ती एक दर्शनीय प्रेक्षणीय धावसंख्या आहे. अंडरस्टँडिंग इज द आर्ट अँड नॉट एव्हरीवन इज अन आर्टिस्ट. समजून घेणे ही कला आहे आणि प्रत्येक जण कलाकार नसतो म्हणून समजणं हे गरजेचं आहे. समजून घेणं हे गरजेचं आहे. दरम्यान पुढील चेंडू हलकी हाताने प्रहार केला. फसवा चेंडू टाकला होता मेलिंगाने आणि हा मात्र जाडा फसलेला आहे आणि कोणती चूक करणार नाही वार्ली इंडियन संघ. पुन्हा धक्का बसतो. वाजव डीजे. धन्यवाद. बघू शकाल थोडस टीम मीटिंग कमी करायचंय. ड्रिंक टाइम आहे सॉरी. या ठिकाणी बघू शकाल 4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या धाव फलकावर 30. मागचे षटक जर पाहिलं मलिंगाच्या स्वरूपात टाकण्यात आलं होतं त्याने फक्त 3 धावा दिल्यात आणि मला वाटतं एक गडी मला वाटतं त्याचा 2 गडी त्या षटकात टिपले होते. म्हणजे आपण खूप त्याची प्रशंसा केली ज्याप्रमाणे शैली टाकण्याची आणि त्याचप्रमाणे शैली नुसतं असून फायदा नाही त्याच्याकडे तसं गोलंदाजी सुद्धा असावी लागते. त्याप्रमाणे ती गोलंदाजी साकारली आहे. मलिंगाच्या स्वरूपात 2 गडी टिपण्यात आल्यात. दरम्यान बघूया 2 षटकात फक्त 8 धावा आणि 3 विकेट्स म्हणजे एक 100% एफर्ट आपल्या संघाला देतोय. स्वतः कर्णधार जेव्हा असं करतो ना तेव्हा तो संघाला घेऊन चालतोय. खरोखरच शोभेल अशी ही कामगिरी या ठिकाणी धनेशाने केलेली आहे. बघूया आता मात्र वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक हाताळण्याकरता खूप मोठं रनअप आहे. इंटरनॅशनल आपण जेव्हा सामने पाहतो ना असेच मला हे रनअप पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुढील चेंडू विवेक घेऊन येतोय. फुलरलंदा चेंडूला हलकासा प्रहार केलाय मिडॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या चेंडूवरील 4 क्षेत्ररक्षण केल्या या ठिकाणी 2 धावा. 1 धाव होती तिकडे 2 धावा देतात म्हणजे 1 धाव तिने समोरच्या संघाला मोफत देतात की काय आणि दुहेरी धावा टिपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा.
विशाल अशी चूक करतोय, खूप खूप कमी पाहायला मिळते विशालकडनं. एक अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी 100% एफर्ट देत असतो, मात्र आज थोडीशी चुकी झाली त्यांच्याकडनं. बघूया त्याला सावरू शकेल का काय. दरम्यान पुढील चेंडू थोडासा हप्पे चेंडू, गोल लाईन 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 चांगली होती या ठिकाणी विवेक यांची. आणि अप्रतिम या ठिकाणी आपल्याच फॉलोअरमध्ये जेल टिपला यश गुप्ता नावाचा खेळाडूची खेळी संपुष्टात आणलेली दिसते. बघूया कमॉन डीजे. भुवनेश्वर मी म्हणेल आपण जेव्हा जेव्हा म्हणतो ना मराठी पावलं पडते पुढे, नाही पण आपल्या परिसरात आदिवासी पावलं पडते पुढे म्हणायला हरकत नाही. कारण ज्याप्रमाणे त्यांनी पराक्रम करून दाखवले ना मागील 2 वर्षामध्ये, जेवढं कौतुक करतो तेवढं कमीच. कारण समोरच्या संघाला तुम्ही हादरे देतात ना, एक एक प्रेक्षणीय दर्शनीय असे हे तुमचे शोभेल अशी खेळी तुम्ही साकारतायत. खरोखरच जेवढं कौतुक करेल तेवढे या आदिवासी बांधवांचे तेवढे कमीच आहेत. आमच्याकडनं खूप तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा. दरम्यान बघूया आता मात्र विवेक एकाला 10-15 पावलांचे रणप यांच्याकडनं येताना दिसतंय. दरम्यान राकेश तामोरे हलकासा प्रहार फसवा मारा होता. बघू शकाल त्यांची रणप जरी मोठी असली ना तर या चेंडूवर गती कमी केली, म्हणजे या ठिकाणी व्हेरिएशन मध्ये बदल करतायत आणि समोरच्या फलंदाजाला कसा गोंडाळ नाही त्यांना जमतंय. जरी अनुभव कमी असला, राकेशचा नावाचा खेळाडू हा जवळपास मला वाटते 49-50 वयोगटातला आहे, तरी सुद्धा त्याला हे चेंडू सहज मारू देणार नाही अशी ही कारकिर्दी प्राप्त करताना दिसतोय आदिवासी समाज. दरम्यान पुढील चेंडू षटकातील घेऊन येतोय तो विवेक. फैसल यांचा हा फटका बघू शकाल 3 क्षेत्ररक्षक मला वाटतं नाही या ठिकाणी खाली बराच काळ वेळ चेंडू होता आणि हा झेलबाद. खरोखरच युसुफ दादा तुम्हाला इकडचं वातावरण आवडलं असेलच मला तरी नक्की वाटते. कारण पालघर जिल्ह्यातील असं एकमेव ठिकाण आहे या ठिकाणी थंड हवेचा या ठिकाणी प्रस्तावना होत आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे हवा आहेत ना, वारे आहेत ना, ती या क्रीडा नगरीत खेळणाऱ्या खेळाडूंना खूप मदतगार ठरत आहेत. म्हणून तुम्हाला मी सांगेल आवर्जून या इकडे आणि खरोखरच मोठे मोठे टुर्नामेंट होतीलच. दरम्यान पुढील चेंडू अमय चुरी सुरेख फटका पाहू शकाल लगाव क्षेत्रामध्ये 1 क्षेत्ररक्षक हातात जाईल तत्पूर्वी एक धाव पूर्ण. पाणी से नहाते हो लिबास बदलते, पाणी से नहाते हो लिबास बदलते, पसीने से नहाते हो इतिहास बदलते. खरोखरच या ठिकाणी आपला घाम गाळावा लागेल कारण करो या मरो ही स्थिती आहे. कोण जिंकेल तो या ठिकाणी वर्चस्व साधेल. थोडासा व्हेरिएशन मध्ये बदल करताना विवेक पाहतोय आणि हा निर्धाव चेंडू जे सांगता होते षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या धाव फलकावर 34. पुढील विवरणासाठी पुणेश्वर. ओके जे 34 धावा झाल्या 34. थर्ड अंपायर वाईड साठी रिवाइव्ह घ्यायचा आहे. राजकुमार दामोरे सरांना विनंती असेल थर्ड अंपायरचा रिव्ह्यू वाईड साठी यायचा आहे.
बॉल तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 बोर्डावर पाहायला मिळते आहे. नक्कीच यावेळेला मात्र DSK सुपर किंगला थोडंसं गारद करून ठेवलेलं आहे. गोलंदाजीचा जो भेदक मारा आहे वारली इंडियन्सच्या माध्यमातून नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी आणि साजेशी त्यांचे जसं जे नावलौकिक कमावलेलं आहे चिंचणी आदिवासीच्या माध्यमातून आउटडोर क्रिकेटमध्ये ह्या संघाने आपलं जी कर्तबगारी दाखवलंय. केळवा माहीम म्हणा, सफाळा म्हणा, त्यानंतर डहाणू या ठिकाणी त्यांच्या जिकडे जिकडे सामने होतात तिकडे तिकडे आपली छाप सोडलेली आहे. आणि आज मात्र चिंचणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजीचा नमुना इकडे पेश करून प्रेक्षकांची मन मात्र जिंकताना इकडे पाहायला मिळतो आहे हा वारली इंडियन संघ. नक्कीच प्रशंसा जेवढी करावी तेवढी कमीच आहे, कारण ज्या वेळेला एका बाजूला भेदक मारा होतोय, फलंदाजांना नामुष्की होते आहे, शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज राज हमे यांच्याकडून खेळला जातोय चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एक धाव, दुसरीची मागणी असू शकते. यस, 2 धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळू शकतात. धावसंख्या 36 ऑन द बोर्ड पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ मात्र अजून शिल्लक आहे. पाहूया अमेय चुरी ह्याच्या नावावर CCL मध्ये चांगली खेळी करण्याचं एक षटकारांची आतिषबाजी करण्याचा इतिहास त्यांच्या नावी दर्ज आहे. पाहूया या वेळेला आज 5 चेंडू शिल्लक आहे, काय इतिहास घडू शकतात, पुनरावृत्ती होऊ शकते का या वेळेला. यस, हवाई सफरला तर येतोय चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये, टिपला जातोय का झेल. यस, चिन्मय करतोय झेल, गडी होतोय बाद. कम ऑन डीजे. ओके डीजे, धन्यवाद. 8 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 36 वर. नक्कीच सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी देखील राज यांनी अमेय यांना एक चेंडू सुरेख दिला आणि हिट शॉट करण्याच्या प्रयत्नामध्ये लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळला गेला. चिन्मय चेंडूच्या खाली आला आणि झेल टिपला. 8 नंबरचा गडी मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. पाहूया अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. नवीन फलंदाज मैदानात निखिल. पाहूया या वेळेला मात्र चकवाकाला पॅडवर आदळला चेंडू. 1 धाव येते आहे लेग बाईसच्या माध्यमातून. धावसंख्येत बदल, 37 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतात. नक्कीच सुरेख पद्धतीचे गोलंदाजीचा मारा मात्र आजच्या दिवसभरामध्ये जर विचार केला तर सुरेख असं गोलंदाजीचा मारा या सामन्यामध्ये पाहायला मिळतो आहे. भेदक मारा इकडे पाहायला मिळतोय वारली इंडियन्स कडून. काय सांगावं, प्रत्येक गोलंदाजाने सुरेख अशी गोलंदाजी हाताळली, ब्लॉक केलं फलंदाजांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. या वेळेला मात्र राकेश यांना चेंडू समजला नाही, हलकासा कडा घेतला फळीचा. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1-22 22च्या माध्यमातून येते 1 धाव. नक्कीच जिंकणार तर CPL चिंचणीच, कारण चिंचणी प्रीमियर लीग ही आहे आजचा दुसरा दिवस आणि हा अंतिम सामना. या अंतिम सामन्याच्या आजच्या दिवसात क्वालिफायर कुठला संघ होईल, वारली इंडियन्स की DSK सुपर किंग, अजून काही सांगता येणार नाही. नक्कीच अभी भी खेल बाकी है मेरे दोस्तों. वाव, बहुत ही खूबसूरत गेंद, यार्कर, क्लीन बोल्ड. कम ऑन डीजे. ओके, नक्कीच आजच्या दिवसभरामध्ये एक इतिहास मात्र झालेला आहे. पूर्ण संघ ऑल आउट होण्याचा एक रेकॉर्ड झाला होता. आहाना संघ ऑल आउट झाला होता आणि आता मात्र आपल्याला इकडे पाहायला मिळते 9 गडी गारद झालेले आहेत DSK सुपर किंगचे. एक शेवटची विकेट मात्र नक्कीच शिल्लक आहे. चेंडू शिल्लक आहेत, 1 शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तर
इतिहासात दर्ज केलं जाईल का नाव, कारण ऑल आउटचा जर विचार केला आहान हा संघ, तर उद्याचा पहिला सामना MD ग्रुप विरुद्ध मैत्री 11 मध्ये पहिला सामना खेळला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचंय. यश यावेळेला मात्र धावा चोरली जाते आहे. चांगली रनिंग द बिटवीन दाखवली, 2 धावा गोळा केल्या गेल्या. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 41 धावाचं उद्दिष्ट मात्र आदिवासी इंडियन संघाला दिलं गेलेलं आहे. साडे 9 वाजता उद्या सर्व संघांनी रिपोर्टिंग द्यायचं आहे आणि मग 9:15 लॉर्ड्स टॉस केला जाईल आणि 10 वाजता सामन्याला सुरुवात केली जाईल. सेकंड राऊंड मध्ये उद्या दुसरा राऊंड खेळला जाईल, तो मिवान विरुद्ध आजच्या सामन्यामध्ये जो क्वालिफाय होईल त्यांच्यामध्ये उद्या दुसरा सामना खेळला जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच चिंचणी प्रीमियर लीग आणि पुढच्या इनिंगच्या समालोचनासाठी मी आमंत्रित करतो सुमधुर आवाज आणि समालोचनाचं एक जबरदस्त बुलंद समालोचन युसुफ सय्यद यांना. लल्लन बा अरे लल्लन टापू बजाय रे साइकिल में जाए रे हम तेरा खिड़की पर हम तुला गाए रे टापू बजाय रे साइकिल में जाए रे हम तेरा खिड़की पर हम तुला गाए रे. अरे बाबू ले ले. गांव में अनरकली वाला भैया आया रे, गांव में अनरकली वाला भैया आया रे. DJ Jagrut Indoor Mix. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतो यावेळेस अपोलो चिंचणी क्रिकेट क्लब आयोजित चिंचणी प्रीमियर लीग पर्व पहिलं, आजचा दुसरा दिवस, अंतिम सामना. एका बाजूला वारली इंडियन्स तर एका बाजूला पाहायला भेटतं DSK सुपर किंग. 6 षटकांमध्ये 41 धावा डिफेंड करायचे, ते म्हणजे संघ पाहायला भेटेल DSK सुपर किंग या संघाला. परंतु वारली इंडियन्स पाहायला गेलं तर आज जय जोहार याचा नारा नक्कीच लगावलाय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि 6 षटकांमध्ये 41 धावा बनवायचे. तर बघूया कशा प्रकारे खेळ साकारला जाईल का डिफेंड केला जाईल. हा यश गुप्ता पाहायला भेटेल, चांगली खेळी साकार होता पण साथ दिली गेली नाहीये. 16 धावांची एक इनिंग त्यांनी खेळली, मॅरेथॉन इनिंग 13 चेंडूमध्ये. त्याला सपोर्ट चांगला भेटला नाही, कारण की पाहायला गेलं तर एक जमेची बाजू त्यांनी बनवून ठेवलेली, परंतु कुठलाही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला नाही. कुठे ना कुठे हे धोकादायक ठरला DSK सुपर किंग या संघाला पहिल्या इनिंग्समध्ये, परंतु गोलंदाजी करावी लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये वावाराचा प्रवाह नक्कीच वाढलाय. सूर्य आकाशामध्ये नक्कीच मावळण्याच्या किनाऱ्यावर जातो, समुद्राच्या आड जाईल, परंतु धावांची गती थांबवली जाईल का? 6 षटकामध्ये 41 धावा डिफेंड केल्या जातील का? काल पाहिलं 60 धावा डिफेंड केला होता मिवान इंडियन्सनी JJ11 संघासमोर अंतिम सामन्यामध्ये. तर बघा या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल, येणारा वेळ सांगून जाईल. चला वारली इंडियन 2 सलामी बॅटर पाठवायचे, तत्पूर्वी बोलूया डीजे मास्टरकडे, तदनंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे मास्टर. तर नक्कीच पाहायला भेटेल आम्हाला जे मॅन ऑफ द मॅच सनग्लासेस आम्हाला स्पॉन्सर केले गेलेत आदरणीय सन्माननीय केतन आकरे साहेबांच्या माध्यमातून. कैलासवासी प्रल्हाद वासुदेव दानवेर यांच्या स्मरणार्थ सनग्लासेस प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच आहे, त्यांचा मनापासून धन्यवाद करूया. आणि जे आम्हाला स्पॉन्सर लाभले त्यांचा चांगला सपोर्ट आम्हाला भेटलाय. सेकंड प्राइज या स्पर्धेला आम्हाला दिलं गेलंय, ते म्हणजेच खासदार राजेंद्र गावित साहेब यांच्या माध्यमातून 3 दिवसाचं आम्हाला जेवण जे प्रोव्हाइड केले गेले, त्या आदरणीय सन्माननीय वसंतजी जाधव साहेब म्हणजे जतीनजी जाधव यांचे पिताश्री यांच्या माध्यमातून स्पॉन्सर. तसंच कल्पेशजी दवणे साहेब यांच्याकडून सुद्धा आम्हाला
सहकार्य लाभले गेले. निलेशजी चौधरी यांच्याकडून चेंडूची उपलब्धी केली करून दिली, त्यांचा सुद्धा आम्ही धन्यवाद करू. तसेच निमेश वजे साहेब असतील, मनोज चुरी पिंपळनाका, यतीनजी जाधव लाल दरवाजा, प्रणय नाईक जे क्लासेस, अमित करबीर साहेब पांचाळ, राजेंद्र हॉटेल, विनोद पाटील, चेतन दांडेकर, कालवीर प्रसन्न महाराज दांडेपाडा, ऋतुजा कोल्ड ड्रिंक्स कमलाकर दवणे, सारा कोल्ड ड्रिंक्स संदीपजी तामोरे, दर्शकजी संके साहेब, कुंदजी संके साहेब, भावेशजी आकरे सर, अभिषेकजी करवीर, विशाल वजे सर म्हणजे पोलीस यांच्याकडून चांगलं सहकार लागले या स्पर्धेला. सगळ्याचा मनापासून आभार मानतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर वळे मैदानाच्या आतमध्ये 6 षटकांचा खेळ बाकी असेल. अंतिम 6 षटकं आजच्या दुसऱ्या दिवसाच्या या शेवटच्या इनिंग मध्ये गोलंदाज पाहायला भेटेल. यश गुप्ता पहिला षटक घेतोय, मागेला आळी एंड करून स्ट्राईकवर पाहायला भेटतोय संगनायक धनेश. नॉन स्ट्राईकवर मागील सामन्याचा हिरो मिस्टर हर्ष तिवारी. पहिला चेंडू बिरकावून दिलाय. पाहिले गेले तर एसटीसा मध्ये काय फटका खेळा नागायला लागला ना, तर चेंडू पाठवून दिला मैदानाच्या बाहेर. अशा प्रकारचा फटका घेतलाय धनेशच्या बॅट मधून. येतोय चिंचणी प्रीमियर लीग षटकार. धन्यवाद डीजे. पहिला फुलटॉस बॉल पहिलाच फुलटॉस बॉलला पाठवून दिलाय आणि सिक्सरचे चेंडू जेव्हा फुलटॉस देतील ना, तर धनेश सहसा चेंडूला सोडणार नाहीये. सीमारेषच्या पार पाठवून दिला 6 धावांसाठी. यावेळेस पाहिलं गेलं तर ऑफिसच्या बाहेर पिचिंग केलं गेलं होतं. सुरेख यष्टीरक्षण केलं गेलं. राकेश सर पाहायला भेटतात, त्याचा सिनियर खेळाडू लेजंड खेळाडू यष्टीच्या मागे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव आलाय. इकडून येणारे 4 चेंडू खेळ बाकी असे. पहिल्या षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं. परकटचा फटका खेळाडू पाहायला भेटतो. चेंडू खाली येतोय आणि प्रयत्न चांगला केला होता. प्रयत्न चांगला करतो खेळाडू पाहायला भेटतो आपल्याला. रोहन पाहायला भेटतोय, परंतु 2 धावा वेगाने घेतल्या गेल्या. नक्कीच मागे फिरून झेल टिपणं थोडंसं कठीण असं चांगला प्रयत्न केला तर रोहनच्या माध्यमातून 2 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे 6 धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 धावा, माफ करा 8 धावा. आणि यावेळेस दिशा भरकटली गेली. पंच नक्की दर्शवतात व्हाईट बॉल. हिंदी मध्ये एक मन आहे ना की विकल्प बहुत मिलती है हमें भटकने के लिए, विकल्प बहुत मिलती है हमें भटकने के लिए, मगर संकल्प बनाना होता है अपनी मंजिल की ओर जाने के लिए. विकेट टू विकेट तुमची मंजिल असेल त्या दिशेने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस व्हाईट बॉल टाकला गेला. 9 धावसंख्या आहे 3-9. आहा काय फटकाचा जोर आहे. बॉल पॉवरफुल सक्सेसफुल. येतो षटकार. वाजाव. तर डीजे वाला थोडा निजेल आहे, तर म्हणून नंतर आपण गाणं वाजूया. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस संगनायक धनेश जिम्मेदारी घेतोय, चांगली फटकेबाजी करतोय. 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटले. 1 दुहेरी धाव, 1 निर्धाव चेंडू नक्कीच खेळलाय. 1 वाईड. अशा प्रकारे धावा आहेत ते 15. चेंडूची गोष्ट केली तर 4 चेंडू 15 धावा. यावेळेस फटका सोरे कॅप मध्ये खेळला गेला. चेंडूला पाठवून दिला. यावेळेस डीप लॉंग ऑफ रिदर मध्ये येतोय चकार. पाहायला आपण सांगतो ना की सीढ़ियां उन्हें ही मुबारक, सीढ़ियां उन्हें ही मुबारक जो ऊंचाइयों पर जाना चाहते हैं. मंजिलें उन्हें ही मिलती हैं जो अपना रास्ता खुद बनाते हैं. यावेळेस 2 खेळाडूच्या मधून रस्ता बनवला आणि चौकार घेतला आणि आपले मंजिलचा नक्कीच जायचा नक्कीच प्रयत्न करतोय, म्हणजेच क्वालिफाय करण्याचा प्रयत्न करतोय सुपर 4 मध्ये संगनायक धनेश. धावसंख्या पाहायला भेटत. धावफलकावर लगावली तब्बल 19 धावा. एकूण बनवायचे मात्र 22. शॉर्ट चेंडू फटका सुरेख परत एकदा डीप लॉंग ऑफ मिड ऑफला खेळला गेला. 1 बाउन्स 2 बाउन्स. येतोय चिंचणी प्रीमियर लीग चौकार. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर. धावसंख्येची गोष्ट केली. 2 षटकार 2 चौकार 1 दुहेरी धाव 1 वाईटच्या माध्यमातून 23 धावा धावफलकावर. धन्यवाद. टॉय खूप एन्जॉय करतायत. उद्याची आपल्याला जास्त एन्जॉय करायचं आहे. लक्षात ठेवा, आपण थकू नका ही दक्षता घ्या. तर उद्या आपण फायनल डेला आहोत मिस्टर टॉय. तर वळ्या मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक संपलंय. 23 धावा धावफलकावर. इकडून रमायचे तर मात्र 18 धावा.
येणारे 30 चेंडू 18 धावांची गरज आहे. डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून उस्मान अली पाहायला भेटतात, एक सुरेख या डिजिटल स्कोरच्या माध्यमातून, तसंच कौशल सिंग पाहायला भेटतो कॅमेरामॅन, तसंच आकेश लांडगे पाहायला भेटतात कॅमेरामॅन. असे 2 सुरेख कॅमेरामॅन, एक चांगली टीम आपल्याला पाहायला भेटते. मीरा भाईंदून बिलॉंग करणारी दिनेश परमार साहेबांची ही टीम पाहायला भेटते. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून प्रत्येक भागामध्ये, परंतु यावेळेस पहिल्यांदा संधी भेटली गेली चिंचणीच्या सुरेख मैदानामध्ये काम करण्यासाठी. चांगला काम वर्क त्यांचं पाहायला भेटतंय चिंचणी प्रीमियर लीग लाईव्ह ब्रॉडकास्टिंग मध्ये. गोलंदाज जिग्नेश हर्ष यावेळेस पोल करायचा प्रयत्न होता, पाहिलं गेलं तर अपील केली गेली आणि यावेळेस डायमंडचा शिकार. फलंदाज मैदानाच्या नक्की शॉर्ट चेंडू होता, पोल करायचा प्रयत्न, बॅटची वरची कडा नक्कीच लगावली. यशरक्षक पाहायला भेटते, सुरेख झेल टिपला आणि पहिला गडी बाद झाला. जो मागील सामन्यामध्ये त्यांनी 24 धावांची खेळी साकारली होती ना, या सामन्यामध्ये 0वर बाद झालाय तो म्हणजेच मिस्टर हर्ष तिवारी. परंतु एका बाजूला एक अष्टपैलू खेळ साकारतोय, ज्याने पहिल्या इनिंग्समध्ये 2 षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केल्या. संगणक धनेश आतापर्यंत पाहिलं गेलं तर 6 चेंडू त्याने फेस केले, 22 धावा बनवल्या, 2 चौकार 2 षटकाराच्या मदतीने तो नॉस्ट्राईक एंडवर आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज नक्कीच आज राज मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु पाहिलं गेलं तर वारली इंडियन्स आज काय वेगळ्या रूपामध्ये पाहायला भेटते. पहिला सामना गमावला सकाळचा, परंतु मागील सामना रंगतदार खेळला, 61 धावा चेस केल्या. या सामन्यामध्ये 41 धावा चेस करायचे आहेत, 23 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत, बनवायचे 18, येणारे 29 खेळ बाकी आहे, मात्र एक गडी बाद झालाय. शॉर्ट चेंडू हलक्या बॅटने नक्कीच खेळला गेला. खेळाडू पाहायला भेटत फैजाल मेमन, तसंच एका बाजूला खेळाडू पाहायला भेटत चेंडूला फील्ड करतोय प्रणित. चांगला क्षेत्ररक्षण, एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 पोहोचेल 24, येणारे 28 चेंडू आणि बनवायचे 17 विजयासाठी वारली इंडियन्स संघाला. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर सध्याच्या जेव्हा पालघर जिल्हा आपण घडवला 2014 मध्ये, तेव्हा एसटी जिल्हा म्हणून ओळख दिली गेली पालघरला. यावेळेस फुलटॉस बॉल डान्सिंग राऊंड खेळला गेला, डीप लॉंगॉनला खेळाडू येतो, चेंडूला फील्ड केला जाईल प्रणित यांच्या माध्यमातून, परंतु 2 धावा वेगाने घेतल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावे, धावसंख्येवर पोहोचेल ती म्हणजे धावफलकावर 26. आणि वारली इंडियन्स यांची गोष्ट करते, वारली नाव दिले गेले ना, तर वारली पेंटिंग ही खूप प्रसिद्धी आहे. एसटी बांधवांच्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक समारंभामध्ये वारली पेंटिंग सुरेख काढतायत आणि त्याच नावावर या संघाचं नाव घेतलं गेलंय. आणि या एक असा संघाचे जे 6 ऑनर आहेत, वारली इंडियन्सचे 6 ऑनर आहेत, कारण की सुरेख संघ त्यांनी बांधलाय. शॉर्ट चेंडू फटका सुरेख आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर स्लीपर कव्हर चेंडू निघून जातोय, दणदण करत येतोय चिंचणी प्रीमियर लीग चौकार. धावसंख्या 4 निमिष सरसावेल, धावसंख्या 2 पोहोचेल 30 या अंकावर. तर काय खेळ साकारतो संगणक, अप्रतिम खेळ. आपण सांगतो जेव्हा सेना लढाईवर जाते तेव्हा सेनापती आपल्या कांद्यावर जिम्मेदारी घेतो, जेव्हा क्रिकेट खेळतो ना तर कर्णधार आपल्या कांद्यावर जिम्मेदारी घेतो. आणि यावेळेस डान्सिंग ग्राउंड हर्ष गुप्ता चेंडूला फील्ड करतो, थ्रो करतो, डायरेक्ट प्रयत्न होता, परंतु वेगाने धाव घेतली गेली. धावसंख्या इकडे पुढे सरसावेल 31 धावा, दुसरा षटक मार्ग असताय, मात्र 10 धावांची गरज. येणारी चेंडूची गोष्ट अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल. हे 25 पावलामध्ये मात्र 10 सीड्या चढायला तुम्हाला आरामशी सुद्धा चढू शकता. तर मॅन सांगेल की एसटी बाजू डोंगरावर जाम जोरात चढता, हा त्याला तर मात्र 25 चेंडू खेळायचे आहेत, 10 धावा बनवायचे आहेत, काय टेन्शन नाही घ्यायचं. असा मैदानाच्या आतमध्ये संघ खेळतोय वारली इंडियन्स. फैजल मेमन सुद्धा स्माइल करतोय यावेळेस आमच्या कॉमेंट्री बॉक्स राईट साईडला. शॉर्ट चेंडू फटका सुरेख डाऊन द ग्राउंड, यावेळेस चेंडू निघून जातो, 1 बाउन्स चौकार, धावा मिळतील 4, धावसंख्या 2 पोहोचेल 35. मात्र 6 धावांची गरज, येणारे 24 चेंडू 6 धावा, 1.50 ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामध्ये जिंकण्यासाठी. तर घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डिझेलला संधी, येऊया
धन्यवाद डीजे. यावेळेस गोलंदाज पाहायला भेटतोय मिहीर पागधरे. तर नक्कीच आपण पाहिलं तर भावेश पवार यांचा सॉन्ग लगावला होता. तसंच भिवंडी अलिंग गावाचा एक खेळाडू आहे विवेक शेलार, त्याचे खूप मोठे फॅन आहेत मिस्टर मिहीर पागधरे. यावेळेस गोलंदाजी मार्क मारायला आम्हाला नक्कीच कौस्तुभ सांगतायत, ती जानकारी आमच्याकडे पोहोचवली गेली. तर बघा 24 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर पाहायला भेटतो संगनायक. उडवलाय, चेंडूला पाठवून दिलाय. यावेळेस मिस साईन झाला, खेळाडू पाहायला भेटतोय आणि कुठली चुकी करणार नाही जिग्नेश. फलंदाज मैदानाच्या बाहेर 10 चेंडू 29 धावांची खेळी साकारली. टाळ्यांच्या गजरामध्ये डगआउटमध्ये स्वागत केला जाईल मिस्टर धनेश यांचा. 290 चा स्ट्राईक रेट पाहायला भेटतोय डीजे. धन्यवाद डीजे. नक्की नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय मिस्टर विशाल जनाथे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. आहा, नुलॉक शॉट मिस टाइम झाला. यशेश राकेश तांबोरे सर. चेंडू खाली आणि आल्या पावलाने मैदानाच्या बाहेर. शून्य चष्मा घालून बॅक टू टेक आउट विशाल जनाथे. डीजे कोल्यांचा पोर बोलतो मी झुकेगा नहीं साला. 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 धन्यवाद डीजे मास्टर. तर नक्कीच आम्हाला कौस्तुभ तांबरेने कळवलं की विवेक शेलारचा खूप मोठा फॅन आहे. त्याला नक्कीच फॉलो करतोय मिहीर पागधरे. त्या प्रकारे त्यांनी चेंडू टाकले. 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. ऑन हॅट्रिक असेल. पहिला गोलंदाज ठरला जाईल का या स्पर्धेमधला हॅट्रिक विकेट येणारा कोणी? माफ करा, अमोलने नक्कीच हॅट्रिक पटकावला. बघा यावेळेस हॅट्रिक पटकावली जाईल का? गोलंदाज पाहायला भेटेल मिहीर पागधरे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल मिस्टर गौरव. माफ करा, विवेक आहे. विवेक मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर ऑन हॅट्रिक मिहीर पागधरे. आहा, सुरेख चेंडू, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी करतोय. 6 धावा बनवायच्या, 6 धावा थांबवायच्या होत्या, परंतु पाहिलं गेलं ना तर काय गोलंदाजी करतो. पहिला 3 चेंडू 2 गडी बाद केले गेले. 1 चेंडू रिझर्व टाकला गेलाय. मयूर तांबरे सुद्धा पाहतात सामना, कारण की हा जो सामना संघ विजय होईल ना उद्याच्या दिवसामध्ये मिवान इंडियन या संघासमोर खेळताना पाहायला भेटेल. सेकंड राऊंडचा एलिमिनेटर सामना. मिहीर पागधरे इम्प्रेसिव्ह. हलकीची अपील केली गेली राकेश तांबरकरकडून आणि हा चेंडू येतोय निर्धाव. नक्कीच सामना संपल्यानंतर अपोलो चिंचणी क्रिकेट क्लब पूर्ण कमिटीने विनंती असेल व्यासपीठाकडे यायचं. पूर्ण कमिटी मेंबर्सना विनंती असेल. आणि मॅडनवर जर टाकले ना निर्धाव षटक तर 500 म्हणजे 500 रुपये कॅश प्राइज असेल मयूर तांबरे सरांकडून. आणि यावेळेस हा चेंडू खराब आहे. पाहिलं गेलं तर 5:28 पंचांना व्यायाम करण्याचा भाग पाडलाय मिहीर पागधरेंनी. आणि दोन्ही हात समांतर केले. धावा एक अवांतर आली. धावसंख्या 2 पोहोचली, म्हणजेच 36 या अंकावर 5 धावांची गरज. येणाऱ्या चेंडूची गोष्ट केली तर 14 चेंडू 5 धावांची गरज. आहा, मिस टाइम. पाहिलं गेलं तर गडी बाद तिसरा गडी बाद केलाय. माफ करा, तिसरा षटक चालू आहे. अजूनही पाहिलं तर 19 चेंडू खेळ बाकी असेल. 19 चेंडू 5 धावांची गरज आहे. तो असं नक्कीच फंबल झाला आमच्याकडून, माफी असावी, दिलगिरी व्यक्त करतो. 5 धावांची गरज. परंतु या षटकामध्ये काय घडलंय? 3 गडी बाद करतो मिहीर पागधरे. धावा रोखायचे 5, 4 गडी बाद झालेत. तर बघूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल.
अक्षय, ज्याने मागील मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार लगावते, कलाटणी घेणारे ते षटकार त्याने ठोकले होते आपल्या संघासाठी चिराग किणीच्या विरुद्धामध्ये. नक्कीच श्वान सुद्धा एन्जॉय करतायत यावेळेस या सामन्याचा आमचे टॉय बरोबर. 19 चेंडू आणि 5 धावांची गरज. अक्षय ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक वर राज आहे. राज यांची गोष्ट केली आतापर्यंत मात्र 2 चेंडू खेळलाय, 5 धावांच्या बॅटवर पाहायला भेटले. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना रंगला जाईल मैत्री 11 विरुद्ध MD ग्रुप. पहिलाच रिपोर्टिंग टाइम 9:30 वाजता, 9:45 वाजता टॉस केला जाईल. 10 वाजता पहिला चेंडू पडला जाईल. दक्षता घ्या आता पहिला सामना मैत्री 11 आणि MD ग्रुप. जयेश रावडे आणि मिस्टर मयूर तामोरे. यावेळेस निर्धाव चेंडू, काय षटक टाकला गेला, मात्र 1 धाव. वाईटचा 1 धाव टाकला गेला आणि 3 गडी बाद केले गेले. पाहिले गेले तर 1 धाव खर्च केले गेले. येणारे 18 चेंडू बनवायचे 5. येणारे 18 चेंडू बनवायचे 5. काय सामना रंगला गेलाय. जर इकडून थोडीशी DSK संघाने 50-55 धावा जर जमा केल्या असता तर नक्की सामना रंगतदार झाला असता का, हा प्रश्न आमच्या मनामध्ये घर करतोय. परंतु 41 धावा डिफेंड करायचे. पहिले 2 षटकं खूपच मागणी ठरली. 35 धावा आल्या, त्या 6 धावा पाहिजे होत्या. 24 चेंडू मध्ये मिहीर पाकदारी आला, त्याने 1 धाव खर्च केली. 3 गडी बाद केले. 18 चेंडू बनवायचे 5. घेऊया इझी ब्रेक, येऊया मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाज पाहायला भेटेल यावेळेस पंकज कॅप्टन आलाय. स्ट्राईक वर राज मोठा फटका खेळून सामना फिनिश करेल काय, हा प्रश्न आमच्या मनामध्ये. मात्र 5 धावा डिफेंड करायचे. पाहिले गेले तर 6 वाजून 1 मिनिट झालाय. उद्याच्या या स्पर्धेचा पहिली लीगचा मेगा फायनल डे पाहायला भेटेल चिंचणीचे सुरेख आई गावदेवी माता मंदिर मैदानामध्ये. फैजल मेमनच्या चेहऱ्यावर हास्य, आपण सांगतो ना दुःख असू द्या परंतु चेहऱ्यावर हास्य हसणं गरजेचं आहे. एक सुरेख टॉनिक असते हास्य, प्रत्येक वेळी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवणं गरजेचं आहे. आणि फैजल मेमन हास्यमय खेळाडू आहे. आपण पाहतोय 18 चेंडू 5 धावांची गरज. ओहो, काय फटका आहे, सुरेख दर्जेदार चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 4 आणि सामना झाला लेवल. मात्र 1 धावांची गरज. राज 3 चेंडू 5 धावा, 9 धावावर खेळतोय 2 चौकारच्या मदतीने. मात्र 1 धावाची गरज आहे. 1 धावांची गरज. बघूया येणारे 17 चेंडू 1 धावा. इकडून ना बॅक टू बॅक तुम्हाला गडी बाद करावा लागते. चेंडू निर्धाव टाकून सुद्धा तुम्ही विजय होऊ शकत नाही. सामना सुपरवर जाणे, विकेट तुम्हाला काढावे लागते कारण की 4 गडी बाद झालेत. 17 चेंडू मध्ये 6 गोल्डन चेंडू टाकले ना तर 6 विकेट काढले तर सामना टाई राहू शकतो. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता, खेळाडूला चेंडू अपील करतोय आणि फंबल झालाय. सामना विजय झालाय. वारली इंडियन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. 4था संघ सुपर 4 मध्ये गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स वारली इंडियन्स. हार्ड लक DSK सुपर किंग इन ऑनर. बॅड लक. तर एक मिनिट डीजे नक्कीच आपण लावणार आहोत परंतु प्रथमतः 10 चेंडू 29 धावा, 2 षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केल्या. तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच. संघाचा संघनायक वारली इंडियन्स मधला धनेश जनाथे या मॅन ऑफ द मॅच साठी लगेच
धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर धन्यवाद. नक्कीच चौथा संघ पाहायला भेटला आपल्याला जो मिवान इंडियन समोर खेळला जाईल उद्या दिवसामध्ये एलिमिनेटर सामना. तो संघ आहे वाल इंडियन्सला धनेश धनाते या कॅप्टन मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी 10 चेंडू 29 धावा ची बहारदार खेळी साकारली. आणि पाहायला गेलं तर